नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीच्या पॉलिटी सिम्प्लिफाईड सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आजचा आपला आर्टिकल आहे आर्टिकल नंबर 11। सध्या आपण नागरिकत्वाचे कलम शिकत आहोत, नागरिकत्वाचे अनुच्छेद शिकत आहोत। त्यातलं नागरिकत्वाचा शेवटचा अनुच्छेद आहे कलम 11 किंवा अनुच्छेद 11। कशाबद्दल आहे? संसदेने नागरिकत्वाच्या हक्काचे कायद्याद्वारे विनियमन करणे। विनियमन करणे म्हणजे रेग्युलेशन करणे। याचा अर्थ काय? नागरिकत्वाच्या बाबतीत काहीही निर्णय असतील, काही जरी घ्यायचं असेल तर याबाबत रेग्युलेशन करण्याचा, विनियमन करण्याचा अधिकार कोणाला आहे? संसदेला आहे। त्याबद्दलचं हे आर्टिकल सगळ्यात महत्त्वाचं आहे। हे आर्टिकल काय म्हणतं पहा, एक थोडा इंटरेस्टिंग पॉइंट आहे। अल्टिमेटली संसद कशी पॉवरफुल आहे हे सिद्ध करणारे महत्त्वाचं कलम आहे। लक्ष देऊन पहा की कलम काय म्हणतं, थोडं महत्त्वाचं बीट आहे। या भागाच्या पूर्वगामी तरतुदींमधील म्हणजे याच्या पार्ट मध्ये आतापर्यंत जे सगळे अनुच्छेद झालेत, जे सगळे कलम झालेत त्याचा विचार न करता या भागाच्या पूर्वगामी तरतुदींतील कोणत्याही गोष्टीमुळे नागरिकत्वाचे संपादन म्हणजे काय? नागरिकत्व मिळविणे, समाप्ती म्हणजे नागरिकत्व जाणे आणि नागरिकत्व विषयक अन्य सगळ्या बाबी म्हणजे नागरिकत्व मिळविणे, नागरिकत्व जाणे किंवा नागरिकत्व सिटिझनशिप बाबत कोणतीही बाब असेल यांच्या संबंधित कोणतीही तरतूद करण्याचा, जेव्हा हा शब्द आपण वापरतो ना कोणतीही तरतूद, याचा अर्थ या ठिकाणी संसदेचा स्कोप अनलिमिटेड आहे। याला कोणी चॅलेंज करू शकत नाही। या ठिकाणी संसदेचा स्कोप अनलिमिटेड आहे। यांच्या संबंधित कोणतीही तरतूद करण्याचा संसदेच्या अधिकाराचं न्यूनीकरण होणार नाही। याचा अर्थ काय आहे? आतापर्यंत आपण जी सगळी कलम शिकलेलो आहोत, या सगळ्या कलमांमुळे काही जरी म्हणलेलं असलं नागरिकत्व घेण्याबाबत, संपादन करण्याबाबत, नागरिकत्व समाप्त करण्याबाबत किंवा नागरिकत्वाबाबत कोणतंही तरतूद असेल तर या सगळ्यांच्या सगळ्या बाबतीत जर कोणतीही तरतूद त्या ठिकाणी वापरण्यात आली आणि त्या तरतुदीमुळे जर संसदेच्या विनियमन करण्याच्या गोष्टीवर काहीतरी बंधन येत असेल तर त्या तरतुदींना रद्द केलं जाईल। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, नागरिकत्वाबाबत सगळ्या गोष्टी ठरविण्याचा पूर्ण अधिकार कोणाचा आहे? हा पूर्ण अधिकार आपल्या संसदेचा आहे। सो सिटिझनशिप डिसाइड करताना संसद ऑल पॉवरफुल आहे। त्या संसदेच्या झालेल्या तरतुदीनुसार गोष्टी व्हायला हव्या। थँक्यू।